स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. उद्या आहे मकर संक्रांती. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तसं आपण सगळे एकमेकाशी गोडच बोलतो. आपल्याला त्यासाठी वेगळ्या कुठल्या सणाची गरज नाही. तरीही उद्याचा सण असा आहे की तुमचं कुणाशीही कटुता असेल, नात्यामध्ये दुरावा असेल तर उद्या फोन करून का होईना तुम्ही स्वतः नातं सुधारवण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. समोरच्याची इच्छा असेल तर ते तुमच्याशी बोलेल, नसेल तर नाही बोलेल, पण तुम्हाला जर एखाद्याशी नातं जोडायचं असेल तर उद्याचा दिवस उत्तम आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही ते तुटलेलं नातं जोडू शकता. तुमची मैत्रीण, मित्र, पती, प्रियकर, जाऊ, नणंद, दीर कोणीही तुमच्यापासून जर दुरावलं असेल तर उद्याच्या दिवशी स्वतःहून एक स्टेप पुढे जावा आणि बघा की आयुष्यात तुम्हाला किती फायदा होतो ते. चला आता उद्याचे अजून काही उपाय जाणून घेणार आहोत. आता तुमचा प्रश्न येईल की ताई सकाळी उपाय सांगितले, काल सांगितले, आज सांगितले, कुठले करायचे? ज्याला जे जमेल ते. सगळे जमले सगळ्या उपायातला एक उपाय लिहून घ्या. एकच केला तरीही चालेल. असं मुळीच नाहीये की मी जेवढे उपाय सांगते तेवढे करायचे आहेत. कसं असतं, जसे 9 ग्रह असतात तशा 12 राशी असतात. कुणाला कुठला उपाय कामी येईल हे तुमच्या प्रत्येकाची राशी कुंडली बघितल्याशिवाय कुणालाच सांगता येत नाही. म्हणून मी उपाय सांगताना असे सांगते जे सगळ्यांसाठी असावेत आणि ज्याचा फायदा सगळ्यांना व्हावा. त्यामुळं इतके साधे सोपे असतात की गोंधळून जाऊ नका. एक 2-3 लिस्ट काढा की काय काय तुम्हाला करायचं आहे. दान करणार आहात का, हे करणार आहात, जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही 1-2 उपाय लिहून काढा आणि त्याप्रमाणे उपाय करा आणि बघा तुम्हाला त्याचा किती फायदा होतो ते. आता बघा, मकर संक्रांती म्हणजे काय तर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती असं म्हटले जाते. हे जर उपाय तुम्ही सांगितलेले केले तर तुम्हाला त्याचा फायदा तात्पुरता नाही तर संपूर्ण वर्षभर होणार आहे. या दिवसापासून सणांना सुरुवात होते. नवीन वर्ष, इंग्रजी वर्ष जे आहे 2024, त्याचं उद्यापासून चांगल्या सणांना सुरुवात होते. त्याच्या पुढे बघा बरेचसे सण आता येत आहेत आणि या उपायांचा तुम्हाला 1000 पटीने फायदा होईल असे हे उपाय आहेत. कशासाठी आहेत तर करिअर, हेल्थ, तुमची नाती, कर्ज झालं आहे तुम्हाला, खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, नोकरीमध्ये आहेत, सगळ्यासाठीच. म्हणजे तुमचं A to Z जे काही सामान्य मनुष्याच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी सॉल्युशन तुम्हाला मी सांगणार आहे. या उपायांनीच नुसतं होईल का तर नाही. याबरोबर तुम्हाला पैशासाठी करणार असाल, कष्ट मेहनत करायचे आहेत, नात्यांसाठी करणार असाल तर तुमच्यामध्ये जर थोडासा घमंड असेल किंवा मीच का बोलू, मीच का करू असं असेल तर ते घालवावं लागेल. करिअरसाठी असेल तर प्रयत्न करावे लागतील. इंटरव्ह्यूसाठी असेल तर अभ्यास करावा लागेल. हे सगळं करून या उपायांची जोड तुम्हाला तुमचं नशीब बदलण्यासाठी नक्कीच होईल याची खात्री मी तुम्हाला देते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उद्या महत्त्व आहे गंगा स्नानाला. अत्यंत जास्त महत्त्व आहे. कोण कोण गंगेच्या म्हणजे गंगा जिथं आहे आपली तिथून कोण कोण मला बघत आहे हे नक्की सांगा. खूप भाग्यवंत लोक आहेत जे उद्या गंगेमध्ये स्नान करू शकतात. सगळ्यात जास्त महत्त्व आहे मकर संक्रांती दिवशी गंगा स्नान करायला. पण तुमच्या माझ्यासारखे लोक जे आपण सिटीमध्ये इकडे राहतो, तिकडे आपण जाऊ शकत नाही, त्यांनी काय करायचं आहे, 1 टोपण गंगाजल आणि काळे तीळ एवढ्या 2 वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत. 1 चमचा काळे तीळ आणि गंगाजल आणि हर हर गंगे म्हणत तुम्हाला उद्या स्नान करायचं आहे. तुम्हाला अत्यंत याचा फायदा होईल. तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ येईल आणि तुमच्या आयुष्यातले संकटे टळतील. ग्रोथ येईल म्हणजे काय होईल, प्रगती होत जाईल तुमची. आज थोडे मागं असाल, उद्या अजून थोडे पुढे, अजून थोडे पुढे करत वर्षभरात तुम्हाला चांगला व्यवसायात, नोकरीत जे काही करत असाल त्यात फायदा होईल. आता मला परवा एक कमेंट आला होता की ताई मी नोकरी करतो, जेंट्स होते कुणीतरी, माझा पगार आहे ठरलेला 15,000, मग मला उपायांचा फायदा कसा होईल? तर खरं सांगते दादा, हा दोष तुमचा आहे की तुम्ही फक्त नोकरीतल्या 15,000वर अवलंबून राहता.
तुम्ही नोकरी करत करत एखादा असा व्यवसाय करू शकता ज्यात तुम्हाला पैसे मिळू शकतात. जर ती नोकरी एकदम साधी असेल, त्या 15,000 तुमचं काहीच होत नसेल, भागत नसेल, तर तुम्ही थोडीशी रिस्क घेऊन, थोडं इन्व्हेस्टमेंट करून, थोडीशी तुमची जुळवलेले पैसे हे करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय काढू शकता. 15 ते 30, 40, 50,000 सुद्धा तुम्ही कमवू शकता. नोकरीच्या पगारात 15,000 ते 30,000 कुठलाच मालक करणार नाही. त्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न करावे लागतात. दुसरा तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. उद्या एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे, म्हणजे हवन करायचं आहे. यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी आणि वास्तुदोष, संपूर्ण दोष घरातले निघून जातील आणि तुमचं घर अगदी सुंदर बनेल. काय करायचं आहे? एका मातीच्या पट्टीमध्ये किंवा तांबणामध्ये किंवा वाटीमध्ये किंवा होमकुंडामध्ये तुम्हाला थोडीशी लाकडं जी असतात आंब्याच्या झाडाची वगैरे ती घालायची आहेत. नाही मिळालं तर नुसता कापूर घालायचा आहे. एका वाटीमध्ये काळे किंवा पांढरे किंवा मिक्स काळे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि या तीन बोटांमध्ये काळे तीळ घेऊन तुम्हाला एक एक चिमूट त्यात घालत गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा असं म्हणायचंय. स्वाहा प्रत्येक वेळा गायत्री मंत्र म्हटल्यावर स्वाहा. तुमच्या घरातल्या कुणालाही माळ घेऊन बसवा. 108 वेळा बरोबर तुम्हाला गायत्री मंत्राची आहुती द्यायची आहे. मंत्र म्हणून झाल्यावर स्वाहा म्हणायचं आहे. याचा जबरदस्त परिणाम तुम्हाला तुमच्या घरात बघायला मिळेल. संध्याकाळी साधारण 5-6च्या दरम्यान हे हवन करा किंवा दिवसभरात केव्हाही करा. रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. हमखास तुम्हाला याचे रिझल्ट मिळणार. रिझल्ट मिळणार नाहीत असं होणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या म्हणजेच 15 जानेवारी दिवशी उद्यापासून जर तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल, जर तुम्ही अशा क्षेत्रात काम करताय जिथं प्रसिद्धीची गरज आहे, तर उद्यापासून 40 दिवस, आता महिला असतील तर मध्ये 4 दिवस अडचणीचे येतील, ते सोडून पुढं कंटिन्यू 40 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. पुरुष असतील तर उद्यापासून कंटिन्यू 40 दिवस सूर्याला जल घालायचे आहे. त्यामध्ये तांब्यात पाणी, लाल चंदन, त्याचप्रमाणे थोडासा गुळ घालून सूर्याला अर्घ घालायचा आहे. मी नेहमी सांगते की सूर्याला अर्घ घालताना खाली एखादं भांडं काहीतरी ठेवायचं, त्यात ते पाणी पडलं पाहिजे आणि मग ते झाडाला घालायचं. अशाप्रमाणे रोज सूर्याला पाणी घालून सूर्याची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात फेम म्हणतो आपण, ज्याला प्रसिद्धी म्हणतो, ती लवकरच तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमचे मार्ग, अडथळलेले रस्ते जे असतात ते तुमचे दूर होऊन तुमचे प्रगतीचे मार्ग उघडतील. आता पुढचा उपाय की तुमचं लग्न ठरत नाहीये, तुमचं लग्नच होत नाहीये, तर तुम्हाला काय करायचं आहे? समजा तुम्ही मुलगी आहात तर हा उपाय तुम्ही करू शकता. मुलगा असाल तर तुमच्या आईनं हा उपाय करायचा आहे. सवाष्ण स्त्री जी असती, एखादी कोणतीही लग्न झालेली स्त्री असती, चांगली हवी याचा अर्थ तुमच्या ओळखीतली हवी. एखादी चांगली ओळखीतली घरी सवाष्ण स्त्री बोलवा आणि तिला 16 शृंगाराचं संपूर्ण सामान द्या. आता 16 शृंगार म्हणजे काय? तर आपल्या केसापासून नखापर्यंत जे काही लागतं ते. केसापासूनचा अर्थ कंगवा, शॅम्पूची बॉटल, थोडंसं पॅराशूटचं तेल, कपाळाची टिकली, कानातलं, गळ्यातलं थोडं, म्हणजे तुम्हाला जे जे जमेल ते. बांगड्या, सिंदूर, मी थोडक्यात उदाहरण देते तुम्हाला. बांगड्या, सिंदूर, जोडवी, पैंजण, परत नेल पॉलिश, अशा एकूण 16 वस्तू तुम्हाला जमवायच्या आहेत. 16 शृंगार ज्याला आपण म्हणतो, आणि त्या तिला द्यायच्या आहेत घरी बोलवून सन्मानानं. सोबत एक गजरा द्यायचा आहे. एवढ्या वर्षातच तुमचे लग्नाचे योग जुळून येतील. पुढचा उपाय आहे धनवान बनण्यासाठी, पैसा मिळण्यासाठी. अर्थातच धनवान बनण्यासाठी उपायांच्या आधीचं माझं वाक्य नेहमीच लक्षात ठेवा. कष्ट करणेच करणे आहे. कर्म चांगले ठेवायचे, नियत चांगली ठेवायची, कधीही दुसऱ्याच्या प्रगतीवर जळायचं नाही, तरच तुमची प्रगती होईल. तुम्हाला उद्या दान करायचे आहे. पुन्हा एकदा सांगते, कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. उद्या जे रस्त्याच्या कडेला झोपतात त्यांना जाऊन तुम्ही ब्लँकेट दान करू शकता. तिळाचे दान, गुळाचे दान, खिचडीचे दान, तिळाचे लाडू, रेवडी याचे दान, शेंगदाण्याचे दान, हे सर्व दान तुम्ही उद्या केलं तर तुमच्या अंगावर असलेले कर्ज भरपूर प्रमाणात 1 वर्षात कमी होईल. त्याचप्रमाणे तुम्ही कुणाला पैसे दिले असतील तर अडकलेले पैसे मिळण्यास सुद्धा तुमची मदत होईल. एका व्यक्तीला द्या किंवा 10 व्यक्तीला द्या, पण दान उद्या नक्की करा आणि एक वेळेचं तरी ती व्यक्ती पोटभर जेवू शकेल एवढं दान तुम्हाला द्यायचं आहे. गरीब व्यक्तीलाच दान द्यायचं आहे. ज्याच्या घरात सगळं काही आहे तरी तुम्ही त्याला देताय, त्या दानाचा उपयोग नाही. अतिशय गरजू व्यक्तीला तुम्हाला हे दान द्यायचं आहे. हे दान मंदिरात दिलेलं चालणार नाही,
तर हे गरजू गरीब व्यक्तीलाच तुम्हाला दान द्यायचं आहे. सांगितलेल्यापैकी ब्लँकेट द्या, त्याच्यासोबत थोडेसे तीळ द्या, गूळ द्या किंवा तिळगुळाची चिक्की द्या, खिचडीचे साहित्य द्या म्हणजे तांदूळ, मूगडाळ किंवा तयार केलेली खिचडी, शेंगदाणे, रेवडी एवढं तुम्हाला दान. आणि तूप, मुख्य म्हणजे तूप. असं नाही की एक चमचाभर दिले, थोडंसं जास्त प्रमाणात तूप द्या आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय फायदा होतो ते. तुमच्या आयुष्यात प्रगती होईल, प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम तुमचे जे असतील ते दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येऊ लागेल आणि तुम्हाला एकंदरीत काय या सर्व उपायांनी फायदा होईल. अगदी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते, हात जोडून विनंती करते की हे उपाय तुम्ही हलक्यात घेऊ नका. हे उपाय केल्याने तुम्हाला कधी कोणता फायदा होईल हे तुम्हालाही कळणार आहे आणि तेव्हा तुम्हाला कदाचित माझी म्हणजे या उपायांची आठवण होईल की नाही, ताईने दिलेल्या उपायांचा नक्कीच फायदा झाला. व्हिडिओ आवडला असल्यास काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ऑलचं बटन दाबायचं आणि तुम्हाला ऑलचं बटन दाबल्यावर माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ मोफत बघायला मिळेल. आणि तुम्हाला सबस्क्राईब करून केल्यानंतर कमेंटमध्ये लिहायचं आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.